हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। विनायकं गुरुनमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः, मय्योर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः प्रियः। वार्षे विन सागरू, जैसा जये नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो। श्रीमद् भगवद गीता अध्याय 12व्या अध्यायातील 14व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकातून स्वतः भगवंत, त्या भक्ताचं लक्षण, भक्ताची अवस्था या श्लोकातून प्रगट करतायत। सालाबाद प्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त शिंदेवाडी या सर्वांच्या सहकार्याने, आणि त्या नामोत्सवातील आजचा हा अंतिम दिवस, हरिदिनी एकंदर उद्या उत्सवाचा समारोप। गेली 7 दिवस आपण नामस्मरण, भगवत चिंतन, काय भगवत कथा आपण श्रवण केल्या। जे श्रवण केलं, जे चिंतन केलं, मग 7 दिवस श्रवण करा, वर्षभर श्रवण करा, आयुष्यभर श्रवण करा, फल काय त्याचं? जे आपण जीवनामध्ये केलं जातं त्या केलेल्या कर्माला, साधनेला काहीतरी फल आहे बरं का, निष्फल असं काहीही नाहीये। परमार्थाच्या दृष्टीने अतिशय महनीय विचार शास्त्रांनी, साधू संतांनी प्रगट केलेला आहे। आपण जे काही भगवत चिंतन करतो, भगवत साधना करतो, काही श्रवण करतो, काही सेवा करतो, काही दानधर्म करतो, काही सत्कर्म करतो, हे केलेलं त्याचं फल मिळतं बरं का, ते सफलतेकडे नेणार आहे। म्हणून परमार्थाच्या संबंधाने जीवनामध्ये काहीतरी करत राहावं, ते कधी ना कधीतरी फल रूपाने भोगायला मिळतं बरं का। पण नेमकं फल काय त्याचं, असं कोणी विचारेल? परमार्थाच्या साधनेतून जे मिळणारं फल आहे, पहिलं फल आहे अंतःकरणाची शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता। ज्याच्या अंतःकरणाची शुद्धता झाली, ज्याच्या अंतःकरणाची स्थिरता झाली, त्याचा परमार्थ निश्चित सफल झाला बरं। म्हणून परमार्थाच्या साधनेनं काही जर पहिलं फल मिळत असेल तर अंतःकरणाची शुद्धी। एकदा अंतःकरणाची शुद्धी झाली की तो परमार्थाचा अधिकारी झाला निश्चित बरं का। जसं प्रवास करण्याकरता रिझर्वेशन केलं म्हणजे तुमची जागा निश्चित झाली, म्हणजे तुम्ही त्या जागेवरती बसून ज्या ठिकाणाला जाणार तिथं निश्चिंत तुम्ही पोहोचणार बरं का। त्या न्यायाने परमार्थाची साधना केल्यानंतर त्या साधनेतून अंतःकरणाची शुद्धता झाली की आपला परमार्थ सफलतेकडे चालला।
असं निश्चयानं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. म्हणून या परमार्थ साधनेने प्रथम आता जी फलश्रुती सांगितली ती अंतःकरणाची शुद्धता, अंतःकरणाची स्थिरता, आणि त्या अंतःकरणाच्या शुद्धतेमध्ये स्थिरतेमध्ये शेवटी साधना करता करता कालांतराने भगवत दर्शन भगवत साक्षात्कार होतो. भगवत दर्शन भगवत साक्षात्कार झाल्यानंतर परमार्थाची साधना परिपूर्ण झाली. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. जो लाभ झाला आता मिळवण्यासारखं जीवनामध्ये काहीही शिल्लक राहिलं नाही, प्राप्तव्य काही शिल्लक राहिलं नाही. बरोबर, कारण भगवत साक्षात्कार भगवत दर्शन आत्मत्वाने त्याचं आपल्याला ज्ञान होईल त्या दिवशी प्राप्तव्य जीवनामध्ये काहीही राहत नाही. आणि ही अवस्था ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली त्याला म्हणावं भक्त. आणि अशा भक्ताच्या जीवनाचा विचार जागोजागी अगदी उपनिषदापासून संत वाङ्मयापर्यंत केलेला आहे. का केलेला आहे? परमार्थाच्या दृष्टीने तो एक विचार परमार्थिकेला अतिशय उपयुक्त आहे. बरं का, आपण जी परमार्थाची साधना करण्याकरता निघालो, या साधनेतून आपल्याला हे फल मिळणार आहे. त्या साधनेला एक दृढता येते, दृढता. शाळा शिकत असताना त्या शाळेमध्ये मुलाची प्रवृत्ती व्हावी, स्थिरता व्हावी, याच्याकरता त्या मुलाला आई वडील सांगतात, बघ शेजारचा बाया शाळा शिकून वकील झाला बरं का, शेजारचा बाया शाळा शिकून इंजिनियर झाला बरं का, शेजारचा बाया शाळा शिकून डॉक्टर झाला बरं का. म्हणजे तुलाही जर ते व्हायचं असेल तर तू सुद्धा शाळा चांगली शिकली पाहिजे बरं का. म्हणजे त्या मुलाची अभ्यासामध्ये दृढता व्हावी, तो निश्चयाने त्याच्यामध्ये स्थिर व्हावा, याच्याकरता जो त्यातून पुढे जाऊन पूर्णत्वाला प्राप्त झालेला आहे त्याचं वर्णन त्या मुलाच्या समोर सारखं करावं लागतं बरं का, सांगावं लागतं. तद्वत आपण परमार्थाची साधना करण्याकरता निघालोय. खरंच आपण जर परमार्थाची साधना केली तर काय आपल्याला मिळेल? जे ज्या भक्ताला मिळालं तेच आपल्याला मिळेल बरं का, त्यात दुजाभाव नाहीये. अशी साधना हो, अशी साधना करून ते या अवस्थेला प्राप्त झाले. जी आपण साधना करतो याच पद्धतीने ते साधना करीत 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 शेवटी साध्यापर्यंत गेले आणि ते साध्य त्यांना जीवनामध्ये प्राप्त झालं. असं साध्य प्राप्त झालं, आता काहीही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. मग ते मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, पण जे मिळवल्यानंतर काय त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, काय त्याला अनुभव आला, काय पदरामध्ये पडलं, भगवान सांगतात तो संतुष्ट अवस्थेला प्राप्त झाला. संतुष्ट म्हणजे सदा समाधानी राहणं बरं का, सदा प्रसन्न राहणं. मग परिस्थितीमध्ये चढ उतार झाले तरी त्याच्या मनावरती त्याच्या अंतःकरणावरती काहीही परिणाम होत नाहीत. संतुष्टता ही चित्तातून सिद्ध होते आणि ती संतुष्टता कशी आहे? कायमची आहे, येणारी जाणारी नव्हे बरं का. आम्हाला एखादी वस्तू प्राप्त झाली तर समाधान आहे, एखादी प्राप्त नाही झाली तर समाधान नाही. एखादी वस्तू इच्छेप्रमाणे मिळाली तर संतुष्ट आहे आम्ही, इच्छेप्रमाणे नाही मिळालं तर संतुष्ट नाही आहे. शेतामध्ये पीक लावलेलं आहे, ऊसाची लागवड केलेली आहे, इच्छा होती 200 टन जायला पाहिजे होता पण 150च गेला, समाधान नाहीये, संतुष्टता नाही. लक्षात ठेवा, नाही मिळाले का पैसे, अहो 150 टन म्हणजे का थोडा झाला का हो, पण नाही म्हणतो 200 टनाची अपेक्षा होती, म्हणजे मिळून सुद्धा संतुष्ट नाहीये, समाधानी नाहीये.
पण परमार्थाच्या साधनेने जी मिळणारी संतुष्टता आहे ती अशी नाही बरं का. त्याच्यामध्ये अपूर्णता नाहीये, पूर्णताच आहे. जे काही मिळालं त्याच्यामध्ये तो समाधानाने राहतो, लक्षात ठेवा. पण चित्ताची संतुष्टता, चित्ताची स्थिरता झाल्यानंतर जो येणारा अनुभव त्याला म्हणतात संतुष्टता बरं का. चित्ताची स्थिरता झाल्याशिवाय हा समाधानाचा अनुभव जीवनामध्ये येऊ शकत नाही. आणि लौकिक साधनाने चित्ताला स्थिरता प्राप्त होत नाही. प्राप्त झाल्यासारखं वाटतं, झाल्यासारखं वाटतं. एखाद्याला व्यसन आहे, व्यसनाची तलब निर्माण झाली, ती पूर्ण केल्याशिवाय तो म्हणतो मला काय लक्ष लागणार नाही बरं का, लक्ष लागणार. मग ती तलब निर्माण झाली की कधी कधी असं घडतं, एक आहे तर एक नाही. मग त्याच्या जोडीला कोणी भेटतं का तो शोध घेतोय. ते म्हणतोय का हो माझ्याकडे तंबाखू आहे, तुमच्याकडे चुना आहे का. ते म्हणते माझ्याकडे चुना आहे पण तुमच्याकडे तंबाखू आहे का. आहे म्हणतो तो. मग त्याला मिळते. मग ते खाल्ल्यानंतर मग तो थोडा समाधानाने बसतो बरं का. कुठपर्यंत, महिनाभर, काही काल हो. म्हणजे व्यवहारामध्ये जी संतुष्टता आहे ती क्षणिक आहे, येणारी जाणारी आहे बरं का. पण परमार्थाच्या साधनेने येणारी जी संतुष्टता आहे ती नित्य स्वरूपाची आहे. अस्मानी सुलतानी जरी संकट आली तरी त्याची संतुष्टता बिघडत नाही. जे आकाशवर पडो पाहे, ब्रह्म घोळ भंगा जाय, वडवान त्रिभुवन खाय, तरी तुझीच वास पाहेगा विठोबा. किती मोठे संकट आले तरी त्याच्या चित्तावरती काही परिणाम होत नाही त्याचा, लक्षात, विचल होत नाही त्याचं चित्त. का चित्ताच्या स्थिरतेवरती ही संतुष्टता, समाधानाची, प्रसन्नतेची अवस्था आहे. आणि भगवत साधनेनेच भक्ताच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. परिस्थिती पाहिली तर लौकिक दृष्टीने परिस्थिती नाहीये, परिस्थिती नाहीये लौकिक दृष्टीने. तुकोबारांच्या जीवनाकडे थोडस पहा. तुकोबारांच्या जीवनातला पूर्व काल श्रीमंतीचा होता आणि पुढचा काल दारिद्र्याचा आला बरं. पण ज्यावेळी दारिद्र्याचा काल आला त्यावेळी महाराजांना विचारलं, महाराज तुमची प्रपंचाची अवस्था कशी आहे. महाराज म्हणतात आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर दाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती. परिस्थिती सांगतात बरं का. घरामध्ये काही खायला अन्न नाहीये. एखादं कुत्र जरी आमच्या घरामध्ये शिरलं तर त्याच्या तोंडाला काही लागेल असं नाही बरं का. पण महाराज म्हणतात समाधान. महाराज म्हणतात आम्हाला जे समाधान प्राप्त झालं ते ब्रह्मदेवाला सुद्धा नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा नाही. मी राष्ट्रपतीचं सांगाल नाही बरं का. सर्वात मोठं पद आहे जीवाचं ब्रह्मदेव, सर्वात श्रेष्ठ बरं का. भोगण्याचं पद ते प्रत्येकाला भोगता येतं, तेवढी आपली मजल नाहीये, आपली जिल्हा परिषदेपर्यंतच आहे. पण ते ब्रह्मदेवालाही समाधान नाहीये. पण महाराज म्हणतात नाही धावा घेत मन, इंद्रियांचे समाधान. आम्ही समाधानी आहोत. किती समाधानी आहोत. महाराज म्हणतात परिस्थितीचा विचार केला तर खायला नाही, पण समाधानाच्या दृष्टीने तुकोबारांचे उद्गार आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. म्हणजे आमच्या जीवनातलं समाधान बिघडलेलं नाहीये का. आम्ही परमार्थाची साधना केली आणि त्या परमार्थाच्या साधनेने आम्हाला तो देवच आमच्या घरामध्ये आला, सापडला हाती तरी हे झाली निश्चिंती. हीच भक्ताची अवस्था आहे बरं का. नित्य प्रसन्नता बरं का.
नित्य संतुष्टता, नित्य समाधान. चढ उतार नाही आहे, कारण कर्मामध्ये चढ उतार आहेत. तुम्ही आज जगाच्या परिस्थितीचा विचार करा, ह्या जगतामध्ये चढ उतारे राहणार, ह्याच्यात कधी स्थिरता राहत नाही बरं का. पूर्वीच्या मानाने आता महागाई फार वाढलेली आहे, फार महागाई वाढलेली आहे. याच्या पुढेही वाढत राहणार, उतरणार नाही खाली बरं का. मग आपली समाधानाची अवस्था कशी राहायची हो? आपल्याला रोज भेटणारी माणसं चांगलीच भेटतात, कधी कधी वाईट भेटतात. हे सगळी विषमता जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये विषमता ही येत राहणारच. कर्माचा संबंध आहे. त्या विषमतेला कोणीही थांबवू शकत नाही. ज्याने जग निर्माण केलं त्यालाही थांबवता येत नाही. आम्ही तुम्ही कुठले? सरकार म्हणतं गरिबी हटाव, सरकार हटतं पण गरिबी हटत नाही बरं का. अशी आतापर्यंत किती सरकार येऊन गेली. म्हणजे ही समाजामध्ये, जगतामध्ये, कर्मामध्ये विषमता राहणार. अशा विषम अवस्थेमध्ये सुद्धा समाधानाने जर जगायचं असेल तर त्याला भक्तीशिवाय पर्याय नाही, तडजोड नाही बरं का. हे भक्ताच्या जीवनातून आपल्याला पाहता येतं. म्हणून आपण जगतातली विषमता थांबवू शकत नाही. ईश्वराला थांबवता येत नाही. आम्ही तुम्ही काय थांबवू शकतोय? हा, किती मोठा राज्यकर्ता जरी आज आला राज्यावरती, तो थांबवू शकत नाही. ती विषमता राहणारच. अशा विषम अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला आनंदाने जगता आलं पाहिजे, समाधानाने जगता आला पाहिजे. आणि असा जगणारा जगाच्या पाठीवरती वर्ग आहे भक्त. मग तो भक्त कुठल्याही जातीचा असू शकतो बरं का. त्याला जातीचा संबंध नाहीये. भक्त आहे ना, काही फरक पडत नाही. सुदामदेवाच्या चरित्राचं वर्णन केले. सुदामदेवाच्या जीवनामध्ये 18 विषय दारिद्र्य होतं. 18 विषय. त्या सुदामाला अगदी मराठी सांगितलं 12ही महिने शिमगाच होता, दिवाळी नव्हती. आम्हाला अधूनमधून दिवाळी तरी येते, परवा येऊन गेली का नाही निवडणुकीच्या वेळेला. मी पनवेलकडे होतो, ज्या गावात वल्ली महाराज दोन्ही पार्टीकडून एका मताला एवढे आले म्हटले. घरात 10 माणसं किती आली दिवाळी कधी, एवढे घरात आले म्हटले दिवाळी. ज्यानं वाटलंय तो साशंकित आहे, माझी दिवाळी होणार काय शिमगा होणार आहे. पण ज्यांना गेलं त्यांना दिवाळी की हो. म्हणजे आमच्या तुमच्या जीवनामध्ये कुठून ना कुठून तरी येतं हो, पण सुदामदेवाच्या जीवनामध्ये कुठूनच येत नव्हतं. सगळेच रस्ते बंद होते का? त्याचं कर्मच तसं होतं, कर्मच तसं होतं. पण समाधानी होता का? सुदामदेवाचा मित्र देव होता. देव होता, लक्षात ठेवा. जगताचा नियंता. काय आनंद असेल त्याच्या अंतःकरणामध्ये. हा, समाजाच्या दृष्टीने दारिद्र्य होतं सुदामदेवाच्या जीवनामध्ये. जग गाव त्याच्याकडे दारिद्र्य दृष्टीने पाहत होते, पण देव मात्र त्याच्याकडे पाहत असताना माझा भक्त आहे, स्वाभिमानाने देव पाहत होता. व अभिमानाने. देवाला एवढा अभिमान होता, एवढ्या दारिद्र्यामध्ये राहणारा माझा सुदाम पण समाधानी आहे, संतुष्ट आहे, संतुष्ट. लक्षात ठेवा. म्हणून धनाने कधी संतुष्टता प्राप्त होत नाही, पदाने कधी संतुष्टता प्राप्त होत नाही, कधी संपत्तीने संतुष्टता प्राप्त होत नाही, गुणाने संतुष्टता प्राप्त होत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवत दर्शन झालेलं आहे, चित्ताच्या स्थिरतेमुळे, चित्ताच्या शुद्धतेमुळे त्याच्या जीवनातली मात्र संतुष्टता कधीच जात नाही, कधीच जात नाही. तो चौघाच्या खांद्यावरती गेला तरी त्याची संतुष्ट जातात. म्हणून अशा अवस्थेला तो भक्त प्राप्त झालेला असतो. म्हणून इथं भगवंतांनी वर्णन केले, शब्द वापरला, सततम
असा नित्य प्रसन्न, नित्य संतुष्ट, नित्य समाधानी असणारा भक्त आहे. त्या भक्तालाही जीवनामध्ये प्राप्त झालेली अवस्था आहे बरं. म्हणजे भक्तीतून ही अवस्था प्राप्त होते. म्हणून समाजाने विचार करावा, प्रत्येकाने विचार करावा. जीवन जगत असताना जीवनामध्ये आपल्याला नित्य संतुष्टता प्राप्त व्हायची असेल तर काय नेमकं करावं, कुणाचं अनुकरण करावं, कुणाच्या मागं जावं, कुणाचं ऐकावं, हा थोडासा सदसद विवेक माणसाच्या जीवनात पाहिजे. राहिला नाही, लक्षात ठेवा, राहिला नाही. परमार्थ करणाऱ्यांच्या चित्तात राहिला नाही, इतरांची गोष्ट सोडून द्या. आणि ही आपल्याला अवस्था जीवनामध्ये प्राप्त करायची आहे. माना करता आणि धना करता परमार्थ करायचा नाही, चित्ताला संतुष्टता प्राप्त होण्याकरता परमार्थ करायचा आहे. या भावनेनं परमार्थामध्ये उतरा बरं का, या भावनेनं. काही लोक म्हणतात आम्ही कीर्तनाला येऊ पण आम्हाला चाल देतात. चाल म्हणण्याकरता कीर्तनाला येऊ नका, काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात म्हणून या. काही अपेक्षा ठेवून येऊ नका, माना करता आणि धना करता येऊ नका. आमचा अनुभव तुम्हाला सांगतो. 1 तासाचं प्रवचन असतं, 2 तासाचं प्रवचन असतं, याची किंमत पैशात करता येत नाही बरं का. आणि करू नये, करणारा शहाणा नव्हे. कारण 1 तासाच्या प्रवचनामध्ये 2 तासाच्या कीर्तनामध्ये आम्ही सर्वस्वाला विसरून जातो बरं का. पूर्ण दुःखाचा विसर होतो. याच्यापेक्षा आणखी काय समाधान असावं. हा किती लांबचा प्रवास केला, किती वेदना झालेल्या असल्या, किती त्रास होत असला, पण 1 तासामध्ये सर्वाचा विसर पडतो. मग काही लोक म्हणतात महाराज आम्हाला सुद्धा विसर पडतो टिंब टिंब घेतल्यावर. पण त्याचा दुष्परिणाम शरीरावरती होतो ना, त्याच्याकरता पैसे खर्च करावे लागतात. पण तासाभरातून जे मिळणार समाधान आहे याची किंमत पैशात करता येत नाही, लक्षात ठेवा, करता येत नाही. म्हणजे परमार्थाच्या साधनेचं वैभव आहे. माझा मुद्दा लक्षात ठेवा. परमार्थ आपण करतोय, परमार्थाची केलेली साधना वाया जात नाही, सफलतेकडे आहे, सफलतेकडे. तुम्ही येऊन बसा, 1 तास बसण्याने तुम्हाला कळो अगर न कळो, पण 1 तास तुमचा आयुष्यातला वाढेल बरं का, आयुष्यातला वाढेल. त्या चित्रगुप्ताने असं वर्णन केलंय, तो आपला आयुष्याचा काळ मोजमाप चालू आहे बरं का. उठल्यापासून झोपेपर्यंत, झोपल्यापासून उठेपर्यंत, जन्माला आल्यापासून जन्माचा शेवट होईपर्यंत आपल्या रोजच्या काळाची गणना चालू आहे. त्याच्याकरता ईश्वरांनी माणसं ठेवलेत. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. मोजमाप चालू आहे. आणि तो मोजमाप करत असताना तो सतत मोजतोय, हा कुठं गेला, काय केला, याचा काळ कुठं गेला. मग तुम्ही जर 1 तास प्रवचनात 2 तास कीर्तनामध्ये आले तर तो जमेमध्ये घेत नाही बरं का. त्याचे आयुष्यातले तास, प्रवचनाचा 1 तास आणि कीर्तनाचा 2 तास हे वाढले बरं का, हे वाया जात नाहीत. याची चित्रगुप्त नोंद घेत नाही. फायदा आहे का तोटा आहे? फायद्याचा बरं काय. म्हणजे आपल्या आयुष्यातला 1 तास वाढला. ज्यांनी 7 दिवस 7 प्रवचन ऐकली, 7 दिवस ज्यांनी कीर्तन ऐकली, 7 दिवस ज्यांनी काकडा केला, 7 दिवस ज्यांनी हरिपाठ केला, 7 दिवस ज्यांनी पारायण केलं, किती होतं जे मला नंतर कॅल्क्युलेशन करून सांगा बरं का. ज्यांनी खर्च केले ना तेवढे आयुष्यातले त्याचे वेळ वाढली. म्हणजे वाया जात नाही, काय लक्षात ठेवा, वाया जात नाही.
म्हणजे तर बसण्याने जर वाया जात नाही, जर त्याचं ग्रहण करून जर काही मनन करून जर ते जीवनामध्ये जर उतरलं तर त्याच्यासारखं भाग्य नाही ना. म्हणून इथं भगवान सांगतात, त्या भक्तांनी परमार्थाची साधना केली, साधना करून तो भक्त अवस्थेला प्राप्त झाला, आणि भक्त अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये झालेला बदल आंतरिक बदल आहे बरं. कारण चित्तामध्ये काय बदल झाला हे ज्याचं त्याला कळतं, काय मनाची अवस्था आहे. तुमच्या मनामध्ये काय चाललंय मला कळत नाही, आणि माझ्या मनात काय चाललंय तुम्हाला कळत नाही. पण तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे तुम्हाला लपवता येत नाही. जरी तुम्ही लपवायचा प्रयत्न केला तरी त्याला कळतं, ज्याचं त्याला कळतं आपल्या मनाची अवस्था काय. तसं ही परमार्थाची साधना केल्यानंतर आपल्या मनाला खरीच प्रसन्नता प्राप्त झाली की हे ज्याचं त्याला कळतं त्याला स्वसंवेद्य म्हणतात. स्वसंवेद्य म्हणतात बरं का. त्याच्याकरता काही कुणी मध्यस्थी करायची गरज नाहीये. म्हणून आपण ह्या वाटचालीमध्ये असा प्रवास करत असताना या परमार्थाच्या साधनेतून जर मिळणार फल काय असेल तर भक्त या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जी नित्य प्रसन्नता आहे, आता नित्य प्रसन्नतामध्ये आलेल्या परिस्थितीमध्ये ते स्वतःचं समाधान कधीही बिघडू देत नाही आणि बिघडत नाही. कोणी बिघडण्याचा प्रयत्न केला तरीही बरं का. कुणी त्याला बिघडण्याचा प्रयत्न केला त्याचं समाधान, तरी त्याच्या जीवनामध्ये काहीही परिणाम होत नाही दुसऱ्याच्या सांगण्याने, कारण त्याचं चित्त स्थिर झालेलं आहे. हो, एकदा चित्ताची स्थिरता झाली की पुन्हा त्याला चंचलता प्राप्त होत नाही. नदीचं पाणी पाईपलाईनने तुम्ही शेतामध्ये आणलं, शेतात आणल्यानंतर ते साठवण्याकरता तळ कृत्रिम, त्याला सरकारचं अनुदान आहे ना, ते बांधलं. नदीचं पाणी नदीतून निघालं, पण निघाल्यापासून त्या तळ्यात पडेपर्यंत त्या पाण्याला गती निर्माण झाली, ते चंचल झालं बरं का. पाणी चंचल झालं. नदीमध्ये स्थिर होतं, धरणामध्ये स्थिर होतं, पण तिथून त्या शेतात आणेपर्यंत त्या पाण्याला चंचलता निर्माण झाली. आता तेच पाणी तळ्यामध्ये साठवल्यानंतर स्थिर झालं बरं, स्थिर झालं. आता तळ्यामध्ये साठवलेलं पाणी आता स्थिर झालं, पुन्हा त्याला आता कुठून न्यायचं बाहेर नाही बरं का. म्हणजे पाणी निघायच्या आधी स्थिर होतं, जाग्यावरती आल्यानंतर स्थिर झालं, पण मधला जो प्रवास आहे तो फार कष्टाचा आहे. हीच अवस्था आमची तुमची आहे. आपण जन्माला येण्याच्या पूर्वी त्या देवाच्या जवळ होतो, स्थिर होतो, तिथून जन्माला आलो, प्रवास सुरू झाला, आणि प्रवास सुरू होता होता काही साधना घडल्या, त्या साधनेतून पुन्हा आपण देवाच्या जवळ गेलो, म्हणजे स्थिरतेला प्राप्त झालो. मधला काळच दुःखाचा आहे बरं का. पण एकदा स्थिरता प्राप्त झाली ना, आता त्या पाण्याला पुढं काही प्रयोजन नाहीये. एकदा ते पाणी तळ्यामध्ये गेलं, तिथून आता ते पिकाला गेलं, पिकाला पाणी गेलं की त्या पाण्याचं प्रयोजन संपलं. पाणी पाणी रूपाने ते आता राहिलं नाहीये. तसं चित्त ज्या दिवशी भगवंताच्या ठिकाणी स्थिर होतं त्या दिवशी ते चित्त राहत नाही, ते चिद होतं, ते भगवत स्वरूप होत. आणि भगवत स्वरूप झाल्यानंतर तिथं तरंग दुःखाचे निर्माण होत नाहीत बरं का. म्हणून ही नित्य अवस्था आहे, आणि ही नित्य अवस्था त्या भक्ताच्या जीवनामध्ये आज घडीला प्राप्त झालेली आहे. म्हणून इथं भगवंत वर्णन करतात संतुष्ट सततम. मग भगवंतांनी त्याला आणखी एक विशेषण दिलं, त्या भक्तालाच योगी म्हणतात बरं का. भक्तालाच योगी म्हणतात. काय योगी म्हणतात? आम्ही तुम्ही ज्या भावनेने योगी म्हणतो त्या भावनेने योगी इथं शब्द भगवंतांनी वापरलेला नाही. योगी शब्दाची योजना करताना भगवंतांनी अशी केलेली आहे
जो शांत चित्ताचा मनुष्य आहे त्याला म्हणी योगी. ज्याचं चित्त शांत आहे त्याला योगाने चित्त शांत होतं बरं का. पण तो योग हंगामी करून चालणार नाही, सातत्याने करावा लागतो, सातत्याने बरं का. रोज योग साधना केली तर कालांतराने चित्त शांत होतं, चित्त शांत होत. पण ते सातत्याने करावं लागतं. सातत्याने जर योग केला तर योगी पुरुषाचं चित्त शांत असतं, त्याच्या चित्ताला चंचलता नसते, तिथं विक्षेप निर्माण होत नाही. किती स्थिर असतो, त्या शांत चित्तातून त्या योग्याला समाधी प्राप्त होते. एवढी समाधी प्राप्त होते, जगताच्या व्यवहाराचा सुद्धा त्या समाधी लागलेल्या पुरुषाला काहीही परिणाम होत नाही बरं का. म्हणून ज्याच्या चित्ताला शांतता प्राप्त झाली, ज्याचं चित्त शांत झालं त्याला म्हणावं योगी. ही योगातून अवस्था न प्राप्त होता हीच अवस्था भक्तीतून प्राप्त होते. भक्तीतून प्राप्त होते का? योग करणं फार अवघड आहे. माणसं एकादशी करायला नको म्हणतात, योग साधना करण्याकरता त्याला फार बंधनं सांगितलेत. संध्याकाळी फार जेवून चालत नाही, ज्याला योग करायचा आहे त्याला मर्यादित जेवावं लागतं, आणि ते सूर्यास्ताच्या आधी जेवावं लागतं. आम्हाला सगळी माणसं झोपल्यानंतर धाब्यावरती जाऊन जेवायची सवय आहे. कधी योग घडणार आमच्या जीवनात? माणसं झोपायच्या आधी आधी झोपलं पाहिजे, 9ला झोपलं पाहिजे योग करणाऱ्याने बरं का. म्हणजे योग साधना करण्याकरता फार बंधनं सांगितली हो. आणि अशी, कारण ती योग साधना करावी लागते ती ब्राह्ममुहूर्तावरती करावी लागते. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या आधी 1.5 तास, सूर्योदयाच्या आधी 1.5 तास. सूर्योदय जर 6ला होत असेल तर त्याच्या आधी 1.5 तास म्हणजे किती? पहाटे 4:30. तो ब्राह्ममुहूर्त आहे बरं का. आणि त्या ब्राह्ममुहूर्तावरती योग साधना करावी लागते. आमची वेळ साखर झोपेची. काकड्याला माणसं बळबळ येतात, त्याला वाटते काला कधी होईल म्हणजे झोपायला बरं. रात्री कीर्तनाला यायचं, जागर करायचं, पुन्हा काकड्याला उठायचं, झोप होत नाही, डोळं चोळत चोळत यायचं. का गेलंच पाहिजे, नाही गेलं तर कारण तो कुणी काहीतरी म्हणेल. झोप न होता सुद्धा आपण काकड्याला येतो, बळजबरीने येतो. ज्याला योग करायचा आहे त्यांनी हे आयुष्यभर पथ्य पाळावं लागतं, लक्षात ठेवा. आणि योगाने त्याच्या चित्ताला स्थिरता शांतता प्राप्त होते. इथं भगवान सांगतात, अरे भक्तीच्या माध्यमातून त्याच्या चित्ताला एवढी शांतता प्राप्त झाली, जी योग्याला योग साधना करून प्राप्त झाली ती त्याला भक्तीने प्राप्त झाली बरं का. म्हणजे योगापेक्षा सुद्धा भक्ती श्रेष्ठ सांगितली बरं का. म्हणून भक्ती करणाऱ्याचं चित्त शांत असतं बरं का, शांत असतं. कधी त्याच्या चित्तामध्ये विक्षेप शक्ती निर्माण होत नाही. शांत चित्ताचा, अतिशय शांत. म्हणून ज्याचं चित्त शांत आहे त्याला योगी म्हणावं. असा योगी ज्याचं चित्त शांत आहे कुठपर्यंत? ज्या दिवशी त्याला ही साधना घडली तेव्हापासून त्याच्या आयुष्याचा कर्मशेष आहे तोपर्यंत सततम योगी. आता त्याचं चित्त कधीही विक्षेपाला प्राप्त होत नाही. कायमची त्याच्या चित्ताला शांतता प्राप्त झाली बरं, कायमची, पुन्हा नाहीये. अलीकडे यंत्रसामुग्री बरीच निघालेली आहे. दूध आहे, पाणी आहे, पाण्यापासून बर्फ तयार केला जातो, बरोबर आहे. आणि बर्फातून पुन्हा पाणी होतं बरं का. पाणी म्हणजे चंचल,
त्या पाण्याला स्थिर करण्याकरता काय करावं? त्याला फ्रीजमध्ये ठेवावं. आणि फ्रीजमध्ये ठेवलं की पाणी दगडासारखं होतं बरं का, ते हलत नाही. का हलतं? द्रवपणा असलेल्या पाण्याला, द्रवपणा असलेल्या दुधाला, द्रवपणा असलेल्या श्रीखंडाला, द्रवपणा असलेल्या आईस्क्रीमला दगडाची अवस्था प्राप्त होते की नाही? शांत झालं का नाही? कुठंपर्यंत? फ्रीज मध्ये आहे तोपर्यंत. फ्रीज मधून काढून एक 10 मिनिटं बाजूला ठेवा, ते पुन्हा वितळतं, म्हणजे चंचल होतं. म्हणजे त्या पाण्याला फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर ते स्थिर झालं हो. पण फ्रीज मधून काढून ठेवल्यानंतर बाहेरचा वारा लागला, बाहेरचा संबंध आला की त्याच्या चित्ताची स्थिरता निघून गेली. ह्याला योगी म्हणत नाहीत बरं का. आम्ही जोपर्यंत सप्ताहाच्या मंडपात आहे तो मग स्थिर, घरात गेल्यानंतर आमची लगेच चंचलता सुरू झाली. इथं बसल्यानंतर 1 तासभर चित्त शांत आहे की नाही? कुठला डोक्यात विचार नाही, कशाचाच विचार नाही, खाण्याचा सुद्धा विचार नाही. पुंडलिक वरदारी झालं आणि बरोबर उमऱ्यात त्या आत पाय टाकला. अरे अमक्याचा फोन येणार होता. मग तासाभरात कुठं गेलं सगळं ते? तासाभरामध्ये चित्त शांत होतं बरं का. अशी तात्कालिक चित्ताची शांतता नाही बरं का. भक्तीने जी प्राप्त होते ती नित्य आहे. नित्य सततम योगी म्हणजे ज्याच्या चित्ताला नित्य शांतता प्राप्त झाली त्याला योगी म्हणावं. ही भक्तीने प्राप्त होती, ही भक्ताची अवस्था आहे. म्हणून संतुष्ट सततम योगी यतात्मा. यतात्मा नाम त्याची मन आणि इंद्रिय ही स्थिर झालेली असतात बरं का. कारण मनाचा आणि इंद्रियांचा निग्रह करावा लागतो बरं का. निग्रह करावा लागतो. निग्रह करणं म्हणजे बळजबरीनं जाग्यावरती बसवणं, त्याला निग्रह म्हणतात. आज एकादशी आहे, काही लोकांना बळजबरीनं करावं लागलं. अरे सप्ताहातली वर्षातली एकादश आहे, आज तरी कर. बळजबरीने केलेली आहे. त्याला भूक लागलेली असते, त्याला सांगितलं तर मग 4 वाजता वेपर खा, शेंगदाणे खा, का दम निघत नाही ना. कारण निग्रह केलाय हो. मग कधी कधी लोकांना आवडत नाही. काही लोक म्हणतात कधी, आमच्याकडे ते नवरात्राची एक अवस्था आहे, तुमच्याकडे आहे का मला कशी माहित नाही. आमच्या गावामध्ये देवीचं नवरात्र असतं. ग्रामदैवत अंबाबाई आहे आणि सरासरी गणपती एक मनुष्य बसला जातो बरं का. 1 बसतात, 2 बसतात, हौशी असेल तर घरातले 4ही बसतात बरं का. ते 9 दिवसाचं नवरात्र फलाहार. मग ते काही तरुणांना दम निघत नाही. ज्या दिवशी जागराचा दिवस असतो ना, रात्री 12ला आरती असते अंबाबाईची, आणि जागराच्या दिवशी रात्री 12ची आरती झाली की भटजी सांगतात आता उपास सोडला तरी जातो. ते 12 वाजता हॉटेलवाले हॉटेल उघडं ठेवतात का? आमच्याकडे पद्धत आहे भजी खाऊन उपवास सोडायचा. त्या अष्टमीच्या रात्री 12:30ला त्या हॉटेलवाल्याकडे बऱ्याच लोकांची गर्दी असते का? ते खाण्याकरता. का? 8 दिवस आवरून ठेवलेलं असतंय ना. मी निग्रह सांगतोय, हा बळजबरीचा आहे बरं का. आज एकादशी केली, उपवास केला, व्रत केला, हे बळजबरीचा निग्रह इंद्रियांचा. इथं भगवान सांगतात ज्याच्या जीवनामध्ये भक्तीची साधना घडली, भगवत साक्षात्कार घडला, त्याला आता इंद्रिय आवरावं लागत नाही, त्याचा निग्रह घडलेलाच आहे. त्याला इंद्रिय आवरावे लागत नाही, सहज त्याच्या जीवनामध्ये निग्रह आहे. त्याला काहीही करावं लागत नाही, कुठल्याही इंद्रियाला बोलवावं लागत नाही, आवरावं लागत नाही. लक्षात ठेवा, त्याची इंद्रिय सहज रीतीने त्या निग्रहाला प्राप्त झालेली आहेत. म्हणून ती नित्य आहेत बरं का. म्हणून संतुष्ट सततं योगी यतात्मा सततम. म्हणजे त्याच्या इंद्रियाचा सतत निग्रह आहे, मनाचा आणि इंद्रियाचा सतत निग्रह आहे. त्याची इंद्रिय आता कुठेही धावत नाहीत. जसं तुकोबारांनी वर्णन केले, आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया.
तशी ते मनाची आणि इंद्रियाची अवस्था निर्माण झाली. आता त्या इंद्रियांना आवरावं लागत नाही. त्याच्या पुढे वर्णन करतात की त्या भक्ताला प्राप्त झालेली अवस्था आहे आणि त्या अवस्थेविषयी आता समाधान आहे, चित्त शांत आहे, इंद्रिय मनोनिग्रह नित्य आहे. आता आपल्याला तो परमात्मा प्राप्त झालेला आहे आणि तो परमात्मा प्राप्त झाल्यामुळं आता त्या परमात्मा स्वरूपाशी आपण जे निगडीत झालो त्याच्याविषयी आता मनामध्ये शंका राहिली नाही. दृढ निश्चय आता आपल्या जीवनातून बदल होणार नाही. जी अवस्था प्राप्त झाली, जो परमात्मा प्राप्त झाला, तो आता त्याच्यापासून मी जाणार नाही किंवा माझ्यापासून तो जाणार नाही. बरं, त्याच्या निश्चयामध्ये आता काहीही बदल होत नाही. आपण ज्या अवस्थेला आता प्राप्त झालो ही त्याची निकराची अवस्था आहे, लक्षात ठेवा. त्याला कुणी काही सांगायला गेला तर कोणाच्या सांगण्याचा परिणाम त्याच्या बुद्धीवरती होत नाही, लक्षात ठेवा. पण बुद्धीचं वर्णन करताना असं वर्णन केले, अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालत तिरंग, धरो जाता संगतवतो होय बाधक. आमचा निश्चय राहत नाही, बदलत राहतो. ज्या क्षेत्रात जातो त्या त्या क्षेत्रातली मंडळी भेटली की तसं सांगितलं की आपला निश्चय बदलला, लक्षात ठेवा. एखादा शिक्षण क्षेत्रामध्ये त्याला अनेक सांगणारे असतात, त्याचा 12वी शिकेपर्यंत त्याचा निश्चय असतो, पण 12वी झाल्यानंतर आता कुठं जायचं प्रत्येक जण त्याला सांगतात, तू इकडं जा, तू तिकडं जा, हा विषय निवड. मग त्याची दुधावस्था होते, हे धरावं का ते धरावं, ते धरावं का हे धरावं. दृढता होत नाही बरं का. मग कुणाच तर ऐकतो आणि त्याप्रमाणे स्वीकार करतो, शिकतो, आणि त्याप्रमाणे जर त्याला योग्य काही जीवनामध्ये प्राप्त झालं तर बरं आहे, नाही झालं तर ते म्हणते याचं ऐकलो पण काही उपयोग जीवनामध्ये झाला नाहीये. म्हणून बुद्धीचा निश्चय होणं फार अवघड आहे, लक्षात ठेवा. बुद्धीचा निश्चय सदा सजीव होत नाही. वैद्यकीय दृष्टीने असं वर्णन केलेलं आहे. बुद्धीचा निश्चय कधी होतो माणसाचा, ज्याच्या शरीरातले सप्त धातू सम प्रमाणात आहेत त्या पुरुषाचा निश्चय लवकर होतो. बरं का, निश्चय लवकर होतो आणि तो बदलत नाहीये. आमच्या शरीरामध्ये सप्त धातू समान नाहीत, विषमता आहे त्याच्यामध्ये. म्हणून आमचा निश्चय कधी बोलतो, तो कधी कधी वाटतंय काय नाही, कीर्तनाला जावं का प्रवचनाला जावं. ते म्हणते कीर्तनाला गेल्यापेक्षा प्रवचनाला गेलेलं बरं, म्हणजे प्रवचन करून आल्यानंतर खाऊन एकदा झोपलं की बरं. ते म्हणतोय प्रवचनाला नको, कीर्तनाला जाऊया. म्हणजे निश्चय नाही बरं का. पण ज्याचा निश्चय आहे तो म्हटलो काही असो आपण सगळं जीवनामध्ये करायचं बरं का. सगळेच कार्यक्रम, एकही कार्यक्रम चुकवायचा नाही, निश्चय केलेला आहे. त्याला सांगितलं अरे हो रात्री कीर्तनाला गेला होता, आता काकड्याला उठवून. ते म्हणलं मी काकड्याला उठणारच, काही हो झोप होगावर न हो. का निश्चय केला 7 दिवस एकही कार्यक्रम चुकवायचा नाही. एकदा निश्चय केला की त्या निश्चयामध्ये बदल नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्या भक्त जीवनामध्ये कारण असा निश्चय होत नाही, म्हणून त्या आरोग्याच्या दृष्टीने ते वर्णन केलंय. पण परमार्थाच्या दृष्टीने वर्णन केले. परमार्थाची साधना जर जीवनामध्ये घडली आणि ती जर पूर्णत्वाला गेली, भगवत साक्षात्कार जर घडला तर त्याच्या जीवनातला निश्चय कधीही बदलत नाही. सततम दृढ निश्चया, कधीच बदलत नाही. उद्या देव सुद्धा त्याच्या निश्चयाची परीक्षा पाहण्याकरता आला तरीही बदलत नाही बरं का. दृढ निश्चया. त्याच्या पुढे वर्णन केलं, मय्योर्पित मनो बुद्धिर्यो मदभक्त समे प्रिया. अशा भक्तांनी आता चित्ताला संतुष्टता प्राप्त झालेली आहे, चित्त स्थिर झालेलं आहे, इंद्रिय मनोनिग्रह झालेला आहे, दृढ निश्चय झालेला आहे. आता तो करतो तरी काय. मय्योर्पित मन आणि बुद्धी त्या भगवत साधनेमध्ये त्याच्या चिंतनामध्ये आता समर्पित आहे. आता काही मिळवायचं नाही हो, काय करायचं नाहीये. मग काय करायचं नाही, मग करायचं तर काय.
आता ती समर्पित भावाने त्या मनाने, वाणीने, डोळ्याने, कानाने भगवंताशिवाय दुसरं आता काहीही करायचं नाही. याला म्हणतात समर्पित. समर्पित भावाने राहायचं बरं का. कानाने आता त्या देवाची गुणच ऐकायची, डोळ्याने त्या देवाचं रूपच पाहायचं, वाणीने त्या देवाचंच वर्णन करायचं, हाताने त्या देवाला स्पर्श करायचा. दुसरं आता काय करायचं, याला समर्पित म्हणतात बरं का. समर्पित. हा, समर्पित भावाने तो भक्त जीवन जगतो. नंतर वारकऱ्याचं लक्षण सांगितलंय. काय वारकऱ्याचं लक्षण आहे? वारकऱ्यालाच माहिती नाही आहे. ज्या दिवशी तुळशीची माळ घातली त्या दिवशी आपलं जीवन भगवंताच्या सेवेकरता समर्पित. अशी किती वारकरी जीवन जगतात हो. ज्या दिवशी माळ घातली ना त्या दिवशी देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. यांनी धारची वेळ आली आहे. धार देव काढेल, तू जाऊ नको हरिपाठ सोडून. नाही, मी गेल्याशिवाय धार निघत नाही. अरे भार घाल, समर्पित भावाने राहा. तू व्यवस्था करतोय, समर्पित भावाने जर तुम्ही राहिला तर त्या दिवशी तुम्हाला धार दिलं नाही तर घरच्या लोकांना देईल बरं का. पण आमचा समर्पित भाव कुठं आहे? नाही, माझ्याशिवाय देत नाही. उद्या तू गेलास, घरचे ठेवणार आहेत म्हैस. दिवस व्हायच्या आधीच विकून टाकतील का आता ह्याच्याशिवाय देत नाही, ठेवून काय करायची. आपण गेल्यानंतर जर ठेवत नाही तर आपल्याला ती प्रतिबंध करत असतील तर आपण जिवंत असताना तिला कशाला ठेवावं? काय नाही बरं आहे. तात्पर्य समर्पित भाव. मग त्या भक्ताचा समर्पित मन आणि इंद्रिय आता त्या सर्व इंद्रियाच्याद्वारे भगवंताचं भजनच करायचं. आणि असा भक्त मदभक्त समे प्रिय. हा देवाने सांगा बरं, काय भक्ताचा अधिकार असेल. हा मला प्रिय आहे वर. तो कोणालाही माझं म्हणत नाही, लक्षात ठेवा. कोणालाही माझं म्हणत नाही. किंबहुना त्याने जग निर्माण केलेलं आहे. जग निर्माण करून सुद्धा तो माझं म्हणत नाही. मदतची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणे तले तो सुटला गा. अशा बोधामध्ये राहणारा देव पण अशा भक्ताला म्हणतोय हा माझा आहे बरं. 56 कोटी यादव त्याच्या कुळामध्ये होते. यादवांना माझं म्हटलं नाही पण पांडवांना माझं म्हटलं. हो काय भक्तीचा प्रताप, काय भक्तीची काय फलश्रुती आहे. नुसता माझा नाही, सर्वात प्रिय आहे मला. मदभक्त समे प्रिया. हा मदभक्त. मला आता या जगतामध्ये भक्ताशिवाय मला आता कोणीही प्रिय नाही, स्वतः देव सांगतोय बरं का. हे भक्तीचं महात्म्य आहे. म्हणून अशी भक्ती ज्याने जीवनामध्ये केली अशा भक्ताचं वर्णन भगवंतानी स्वतः ह्या 12व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. का केलेलं आहे? आमच्या तुमच्या जीवनाला कुठंतरी भक्तीला बळ यावं, भांडायला बळ यावं, याच्याकरता नाही, भक्तीला बळ यावं. आमचं बळ येतंय, अरे मी अमक्याकडून पैसे पाठवले, मला पावतीच मिळाली नाही, कुठं घाळ गेले का पावती फाडली नाही. एवढा मोठा सप्ताह केला सा, हिशोब दाखवला नाही सा, आम्हाला भांडायला बळ येतंय. हे बळ नव्हे बरं का. आम्ही एवढी दिली पण आम्हाला खीर घराकडे दिलं नाही, भांडायला माणसं येतात. आमची तर चौकशी केली, म्हणजे तो वर्षभरात या सप्ताहाला 8 दिवसात आलाच नाही. म्हणजे का आला नाही? म्हणजे महाराज त्यांनी गेल्या सप्ताहामध्ये घरच्या लोकाला खीर पाहिजे म्हणून किटली पाठवली होती, खीर दिली नाही. खीर दिली नाही म्हणून त्यानं ठरवलं सप्ताहाकडेच जायचं नाही पुन्हा. आमच्या गावातलं सांगले, तुमच्या नाही बरं. असं नाही, आम्हाला भांडायला बळ येते, उचापत्या करायला बळ येते. हे भक्तीचं महात्म्य ऐकल्यानंतर आमच्या तुमच्या भक्तीला बळ यावं याच्याकरताही भगवंतांनी वर्णन केले. म्हणून ही भक्ताची अवस्था आपल्याही जीवनामध्ये जर प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर अशा भक्ताचं जीवन डोळ्यासमोर ठेवून आपण हळूहळू ती साधना करावी आणि एकदा ही अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, हीच त्या भगवंताच्या आणि संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून आपण शिवेला पूर्ण रामदेव पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव
तुकाराम